हॅलो, नमस्ते. मी प्रतिभा आणि मी पुण्याला राहते. तर मित्रांनो, 10 ते 12 दिवस आजारपणामुळे आराम केल्यानंतर जेव्हा मला थोडं बरं वाटायला लागलं आणि मी उठले आणि माझ्या घराकडे बघितलं, तेव्हा मला मला बहिणाबाईंची एक कविता आठवली. अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. ही कविता आठवली आणि मग मी लागले कामाला. मला इतकं टेन्शन आलं होतं, मी कसं करणार, काय करणार. पण जरा मनामध्ये जरा निश्चय केला की नाही, आता करावंच, काम करावंच. आणि मग मी साफसफाई केली, घराची क्लिनिंग केली, भांडी घासली, सगळं आवरलं आणि आमच्या आहोंना भुर्जी खाऊ वाटलेली. मग जरा अंडा भुर्जी बनवायला घेतली. मित्रांनो, मी काय खूप अशी चांगली कूक नाही आहे म्हणजे, आणि मला काय असं स्टेप बाय स्टेप हे टाका ते टाका असं काही जमत नाही. मी ओबडधोबड जसं बघितलेलं असतं, कळतं की ह्याच्यामध्ये हे असतं, तसं मी टाकते. हे काही मसाले घेतले. इसूर आहे हा आमच्या गावचा, म्हणजे माझे सासरवरून आलेला. सो मी तो टाकून अशी भुर्जी करायला घेतली. आणि मला वाटत होतं की अंडी फेटाळून टाकतात की तशीच टाकतात, पण मी अशीच टाकली. तुम्ही मला सांगा बरं, कशी फेटाळून टाकायची असतात की अशी टाकतात. मग माझी छान अशी खमंग भुर्जी तयार झाली, ओबडधोबड का होईना. मला भाकरी मात्र छान येतात लहानपणापासून. मला माझ्या मम्मीने खूप लहानपणी भाकरी शिकवलेल्या आहेत. मग मी भाकरी करायला घेतल्या. म्हटलं आता गोल गोल शूट करते तर जरा गोल गोल वगैरे करूयात. मग गोल गोल भाकरी केल्या, तरी पण त्या एवढ्या काही खास झाल्या नाहीत. मग भाकरी म्हणजे असं काही नाही आहे की भाकरी गोलच व्हाव्यात वगैरे. त्या भाजल्या नीट की त्या खायला छान लागतात. त्याच्यामुळे मग मी भाकरी करून घेतले आणि मस्तपैकी अंडा भुर्जी आणि भाकरी आहोंना वाढली. आणि त्यांनी फार कौतुक केलं की खूप टेस्टी झाली आहे. तर असा होता माझा दिवस. थँक्यू.